Practice set 2.2, question number first. The first question is you have to find out the alternatives. म्हणजे तुम्हाला हे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्यामुळे करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहे. बट आय हॅव सॉल्व दिस वन बिकॉज यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ आय हॅव फाइंड आउट दिस आन्सर. हे आन्सर कसं फाइंड आउट केलंय हे तुम्हाला कळण्यासाठी म्हणून दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलेले आहे. यू कॅन सी हियर the two lines are parallel. Which are the two lines? Line M parallel. This is the sign for parallel. Parallel line M. Line M parallel line M and line P is a transversal. You have to write this information. Okay? These two lines are parallel and line P is transversal. Now you must know the property of the two parallel lines. What is the property? See here. When two lines are parallel, then the interior angles are supplementary. काय सांगितलं प्रॉपर्टी? जर two lines parallel असतील आणि त्याला जर एक ट्रान्सव्हर्सल आपण ड्रॉ केली असेल तर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. याचा मिनिंग काय होतो? इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी मीन्स इंटेरियर अँगल्सची जर आपण ऍडिशन केली तर 180 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? इंटेरियर अँगल्सची ऍडिशन 180 यायला पाहिजे. त्याला म्हणतो आपण सप्लिमेंटरी. ओके, यू कॅन सी हियर these two angles are interior angles. That's why 3x plus x is equal to 180. कळतंय का तुम्हाला यांची ऍडिशन 180 का आली? कारण हे जे दोन अँगल आहेत ना हे अँगल्स कुठले इंटेरियर अँगल्स आहेत. आणि प्रॉपर्टी काय सांगितलंय का? जर टू लाईन्स या पॅरलल असतील तर हे जे दोन अँगल असतात ना हे सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची ऍडिशन 180 येते. यू हॅव टू राईट दिस प्रॉपर्टी. ओके, 3x आणि x ऍडिशन करायचं 1x आहे. x म्हणजे 1x. 3x आणि 1x किती x होतील? 4x होतील. 4x is equal to 180. We are going to find out value of x. Here you can see 4x. 4x means 4 into x. हे 4 into आहे. आपण इज इक्वल टू च्या पलीकडे घेतलं ना ते अपॉन होणार म्हणून x इज इक्वल टू 180 अपॉन 4. हे म्हणजे 4 इंटू आहे इकडे डिवाइड करायचं. मग 180 ला 4 ने डिवाइड केले. इथे बघा रफ पेज वर दाखवलं मी तुम्हाला रफ करून. बघा 4 4 जा 16. 18 मधून 16 मायनस झाले 2 येतील. बघा हा 0 आपण खाली घेतला. 4 5 जा 20. मला सांगा व्हॅल्यू डिवाइड केलं 4 ने 45 आलं. therefore x is equal to 45. it means 45 is the correct alternative. पर्याय जो ऑप्शन दिलेला आहे ना 45 करेक्ट आहे. कळलं कशा प्रकारे काढलेलं आहे? नेक्स्ट वन क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. हियर ऑल्सो यू कॅन सी लाइन A and line B are parallel and line L is a transversal. Okay, these two lines are parallel. This one is transversal. Now you can see here the alternate angles, interior angles or corresponding angles. Which angles are given? You have to see. लक्षात घ्या बघा हा 4x आहे. याचा जर आपल्याला इंटेरियर अँगल फाइंड करायचा असेल तर हा अँगल घ्यावा. इज दिस अँगल इज गिवन? In the question, this angle is not given, but this one is given. Then you have to find out measure of this angle. मग आपण एक काम करूया, या अँगलला m अशा प्रकारे कन्सिडर करायचं. व्यवस्थित ऐका मी काय बोलतोय. ह्या अँगलला आपण m असं कन्सिडर केलेलं आहे. ओके, and now you can see these are opposite angles, vertically opposite angles म्हणतात. लक्षात घ्या. See here. These are the two lines. This one and this one. These two angles are
vertically opposite angles. This one and this one. These two angles also vertically opposite angles, and vertically opposite angles are congruent. Congruent म्हणजे सेम मेजर असतं, म्हणजे ज्या दोघांचं मेजर सेम असतं. हे पण अपोजिट अँगल येते बघा. हे दोन अपोजिट, हे दोन अपोजिट. म्हणजे मला सांगा m ची व्हॅल्यू पण किती येणार सांगा? 2x येणार आहे. कळलं? m ची व्हॅल्यू 2x का आली? तर हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. विरुद्ध कोण असं म्हणतात त्याला? अपोजिट अँगल्स. नाउ यू कॅन सी हियर these two angles are which one? Interior angles, and we have already learned interior angles are supplementary. Interior angles are supplementary. म्हणजे मला सांगा या दोघांची ऍडिशन किती येणार? 180 येणार आहे. मला सांगा इथे 4x आहे. m म्हणजेच मला सांगा किती x होतं? 2x होतं बघा. m म्हणजेच 2x आहे इज इक्वल टू 180. हे 4x. m म्हणजेच किती आहे सांगा? 2x आहे की नाही? 180 ऍडिशन आहे. या दोघांची ऍडिशन करा. 6x इज इक्वल टू 180. x इज इक्वल टू 180 अपॉन 6. 6 ने 180 ला डिवाइड केलं तर किती येणार आहे? 30 डिग्री. देयरफॉर x इज इक्वल टू 30 डिग्री. एक लक्षात घ्या, डायरेक्ट व्हॅल्यू नाही काढता येते. ऍट फर्स्ट यू हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ दिस अँगल. पहिल्यांदा या अँगलचं मेजरमेंट फाइंड करावं लागेल आणि मग या दोघांची ऍडिशन 180 येणार इंटेरियर अँगल्स. ओके, प्रॅक्टिस दे.